गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जर तुमची हम्पी राईड आहे और एल्स तुम्ही हम्पी प्लॅन करत असाल पाहायसाठी, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण स्टेज कुठे करू शकतो, पहिला मंदिर कोणता करायचा, लास्ट मंदिर कोणता करायचा, किती टाईम लागतो आणि किती डेज लागतो हम्पी पाहायला. हम्पी पाहायला गेलं तर आपण 3 भागामध्ये हम्पी आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. 1.5 दिवसामध्ये हम्पी पाहून होतो. जर फक्त तुम्ही फक्त मॉन्युमेंट्स आणि मंदिर पाहायचे तर आपण पहिलं फर्स्ट डे आपण इव्हनिंगला हम्पीला स्टे करायला जातो. स्टेसाठी 2 ऑप्शन तुम्हाला मी देते. एक प्रकाशनगर जे विरूपक्ष मंदिराच्या मागे आहे आणि एक कमलापूर जे कृष्णा मंदिर आणि नरसिंह मंदिरच्या पुढच्या बाजूला आहे. प्रकाशनगर तिथे हॉटेल्स वगैरे भेटतात. प्रकाशनगरमध्ये होमस्टेज तुम्हाला 2 भेटतील. तुंगभद्रे नदीच्या वरती पण तुम्ही तुमची बाईक जर असाल आहे तर मग ते बोटवरतीमध्ये छोटी फेरी आहे. 2 फक्त बाईक्स त्याच्यामध्ये मावतात. तिकडून तुम्ही किष्किंधासाठी तुमचं फेरी यूज करू शकता. 50-50 रुपीज पर पर्सन आणि बाईकचे पण 50 रुपीज लागतात. फर्स्ट डे सकाळी सकाळी तुम्ही विरूपक्ष मंदिराचं दर्शन घ्या. 1 तास लागतो विरूपक्ष मंदिर सगळं छानपैकी फिरायला. तिथून मग तुम्ही बाजूला बसलेलं तलाव आहे, जे स्टेप्स आहेत खाली खाली जायसाठी चौकोनी भागा चौकोनी आकाराचं. त्याच्याच बाजूला आहे तुंगभद्रा नदी आणि तिथेच आहे छोटी फेरी जे किष्किंधेला घेऊन जाते. हम्पी किष्किंधा ही राईड तुम्हाला सकाळी 7 ते 8 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असते. पहिला पहिला प्रथम तर आपण विरूपक्ष मंदिर पाहणार. त्याच्यानंतर हेमकूट पर्वत त्याच्याच बाजूला आहे लेफ्ट हँड साईडला. जर समोर तुम्ही विरूपक्ष मंदिराच्या असाल तर हेमकूट पर्वत पण आहे, जिथे माता पार्वती शिव जसे राहतात त्याप्रमाणे तिथे राहिल्या होत्या आणि त्या जागेचं नाव पंपा असं ठेवलेलं. त्याच्यानंतरला ते हम्पी झालं. हम्पी हम्पे असं. हे झालं आपलं हेमकूट पर्वत. पहिलं विरूपक्ष मंदिर पाहून झालं. त्याच्यानंतरला पुढच्या बागेला यायचं. तिथे कंपा पंपा म्हणून एक स्ट्रीट आहे, म्हणजे असं लेन बोलू शकतो. तिथे सुग्रीवला कोरोनेशन केलेलं ते स्थान आहे. तिथे राईड्स पण असतात, बोट्स कोरोनल बोलतात त्याला. तिथून तुम्ही सुग्रीव जिथे लपलेला जो केव्ज आहे त्या भागामध्ये जाणार. तिथून पुढे किंग्स बॅलन्स आहे, जे 2 दगडींच्या वरती असं एक मोठा दगड बॅलन्स केला आहे. आजूबाजूला खूप सारे मंदिरं आहेत. तिथे पण एक मस्त हिल आहे. त्या पुढेच आहे आपलं विठ्ठल मंदिर. आपण चालत चालत असं करू शकतो. हे तुम्ही 1 डे करू शकता. 4 वाजेपर्यंत आपण विठ्ठल मंदिर कंप्लीट करतो. त्यानंतरला परत आपण विरूपक्ष मंदिराच्या इथे येतो, कारण की आता आपल्याला सनसेट पाहायचा आहे. तर सनसेट पाहायच्या आधी तुम्ही तुमचं चहा पिऊन घ्या आणि जेवून घ्या आणि तुम्ही जाऊ शकता नरसिंहचं मंदिर पाहायला. खूप सुंदर असतं. संध्याकाळचे 5 वाजता नरसिंह मंदिर अप्रतिम असतो. बाईक्स तिथे जाऊ शकतात. ऑलराईट, तिथे पार्किंग खूप मोठं आहे. त्याच्यानंतर कृष्ण मंदिर करा तुम्ही. त्यानंतरला मग सनसेट पाहायला हेमकूट पर्वत म्हणजेच विरूपक्ष मंदिराच्या मागील भाग, ज्याच्यावरती वसलेलं आहे गणपतीचं मंदिर. तिथेच खूप सारे केव्ज वगैरे पण आहेत छोटे छोटे. ते तुम्हाला तिथे जे अधिकारी आहेत, जे वॉच ठेवायला असतात, सिक्युरिटी गार्ड्स आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता की इथे केव्ह पण आहे. ते मोठे मोठे दगडी आहेत जे आपण पाहू शकतो वरून, आणि ते त्याच ठिकाणी आपल्याला सनसेट देखील पाहायला भेटतो. तर हे झालं 1 दिवसाची आयटिनरी. मग तुम्ही तुमच्या परत लोकेशनवरती जा स्टेसाठी. जेवण्यासाठी तुम्हाला कमलापूर मी प्रेफर करेन. परत तुमची पूर्ण बाईक साठी कमलापूरसाठीच तुम्हाला जायला लागेल जर फ्युलअप करायचं आहे. परत मग सेकंड डे तुम्ही उठणार सकाळी तुमची बाईक घेऊन विरूपक्ष मंदिराच्या मागच्या बाजूला जा, जिथून प्रकाशनगरवरून ते वे आहे. तिथे हम्पी ते तुंगभद्रा हे असं
रिव्हरवरती फेरी आहे. फेरीवरून तुम्ही किष्किंधेला जाता. किष्किंधेला तिकडे अंजनेद्री हिल आहे, जिथे हनुमानाचं जन्म ठिकाण असं मान्यता आहे, जे कर्नाटकचं आहे. तुम्ही तिथे जाऊ शकता. ते किष्किंधामध्ये स्थिर असलेलं हनुमानचं जन्मस्थान आहे. तिथून तुम्ही सुग्रीवचा भाऊ जो वाली आहे, तिथे एक फोर्ट देखील आहे छोटासा, जे काली माता की अंबा माताचं मंदिर आहे, ते तुम्ही पहा. तिथून झाल्याच्या नंतरला तुम्ही राऊंड मारून फुल कमलापूरला येता. कमलापूर त्याच्यानंतरला एक्सप्लोअर करा. कमल महल, अंडरगाव शिवलिंग, त्याच्यानंतरला मग क्वीन्स बाथ, क्वीन्स पॅलेस, एलिफंट स्टेबल, हे सगळं कमलापूरला होतं. दुपारी 2 वाजता तुम्हाला एक्सप्लोअर करता करता तुम्ही जेवून तुमचा परतीचा प्रवास करू शकता. सो दिस वे यू कॅन एक्सप्लोअर हम्पी, एक्सप्लोअर किष्किंधा, एक्सप्लोअर विजयनगरा म्हणजेच विठ्ठल मंदिर, आणि एक्सप्लोअर कमलापूर. असे 4 भागांमध्ये डिवायडेड आहे हम्पी. थँक यू फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय.